सुनबाई, ए सुनबाई, अगं ए सुनबाई, कुठे आहेस तू? का गं तू सतत माझ्या मुलाचं नाव घेत असतेस आणि का मारलंस तू त्याला? आलात का तावाने विचारायला? का मारलं म्हणजे? विचारलं नाही का तुम्ही त्यांनाच? विचारा जावा ना त्यांनाच की का मारलं म्हणून. अगं तूच सांग का मारलंस ते, मी त्याला नाही विचारणार. तूच सांग, माझं बिचारं बाळ ते, आणि तू त्याला का मारतेस गं सारखं सारखं? असं आहे होय, ऐकायचं आहे का तुम्हाला? ऐका मग. कालच कालच मी माझ्या माहेरून आणले होते एवढे मोठे काजू. कालच मी माझ्या माहेरून आणले होते एवढे मोठे काजू. त्यांनी मला न विचारताच खाल्ले. मग मी त्यांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू? अगं असं काय करते? तुझा नवराच आहे ना गं तो, मग असं वागतात का नवऱ्याशी? नवरा असो की भवरा असो, ते माझ्या माहेरचे काजू होते ना, मग मी असंच करणार. नको ग, नको असं त्याच्याशी वागू. तो किती घाबरतो तुला. तो तुला घाबरून दिवसभर संडासातच बसून राहतो ग. आताही बिचारा संडासातच बसला असेल. इतकी भीती नको ना दाखवूस त्याला, माझा मुलगा बिचारा. अगं सुनबाई, आमच्या काळात मुली घाबरायच्या की त्यांना लग्नानंतर कशी सासू मिळेल. आता तर सासवाच घाबरायला लागल्यात की त्यांना कशी सून मिळते ते. अगं बाजारातून आणले होते पापड, आणि माझी सून आहे माकड. माकड माकड कोणाला म्हणाल्या तो सासूबाई तुम्ही? अगं तुलाच माकड तोंडाचे. अहो मला म्हणता काय माकड तोंडाचे? आलात ना, असली रूपात आलात ना, दाखवलेत ना तुमचे रंग. तुम्ही मलाच काही ना काहीतरी बोलत असता सारख्या सारख्या. थांबा हा, आता मी तुम्हाला दाखवतेच कशी गंमत करते तुमची. बघाच तुम्ही. अहो ऐकलत का? कुठे आहात तुम्ही? कुठे जाऊन बसला? तुमची आई बघा ना मला काय बोलते इकडे. मी काही खपवून घेणार नाही. त्या मला माकड तोंडाचे म्हणाल्या. कुठे आहात तुम्ही? कुठे लपून बसला आहात? अरे बापरे, ही तर मलाच आता हाका मारायला लागली. तुम्हाला सांगू का, ही आता काय करणार? ही आता माझ्याकडेच येणार आणि मलाच शोधणार आणि आईचा सर्व राग माझ्यावरच काढणार. अहो म्हणूनच मी इथे संडासात लपून राहतो. खरंच खूप टेन्शन येतं मला या दोघींच्या भांडणात. या दोघी पण माझ्या हात धुवून मागे लागतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण मला पुढचा जन्म ना पालीचा घ्यायचा आहे, पालीचा. कारण या बायकांना फक्त पालीला घाबरतात, पुरुषांना अजिबात घाबरत नाही. आता ही मला शोधत इकडेच येणार. आता माझं काही खरं नाही. बरं झालं देवा, इथं बायको नाही लिव्हिंग रूम मध्ये, नाहीतर कुठे जाईल तिथे तिची कटकट असतेच माझ्या मागे. इथे जरा टीव्ही बघत निवांत बसतो मी आता. काय हो, कुठे आहात तुम्ही? कधीपासून शोधते मी तुम्हाला. इथे येऊन बसलात होय? अहो मी काय म्हणते, माझं तुमच्याकडे थोडं काम होतं. ऐकून घेताय का तुम्ही? तुम्ही काहीच का ऐकून घेत नाही माझं. कधीपासून तुम्हाला मी हाका मारते. काय ग भणभण लावली नुसती तू? ऐकतोय ना मी, आहेत ना मला कान. माझे अजून कान फुटलेले नाहीत. बोल, तुला काय काम होतं माझ्याकडे? सारखी नुसती हाका मारत असतेस, कुठे जाऊ देत नाहीस तुम्हाला. अहो एवढ्या जोराने बोंबलते मी, तरी सुद्धा तुम्हाला ऐकू जात नाही. एवढे कशी तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही हो? किती हाका मारायच्या मी. आता माझं ऐकून घेणार आहात की नाही तुम्ही? अगं बाई बोल ग बोल, काय काम होतं महाराणी तुझं माझ्याकडे? जरा सांगशील का मला? अहो पप्पू डार्लिंग, आज जेवायला काय बनवू सांगा ना तुम्ही. तुम्ही जे काही म्हणशीला ना ते मी बनवणार, अगदी तुमच्या आवडीचे. अगं चिंगे, आता कसं माझ्या मनातलं बोललीस बघ. मला ना खूप जोराची भूक लागली होती. आज ना तू मस्तपैकी डाळ भात बनव, खूप छान छान. अहो नको तो डाळ भात. रोज रोज डाळ भात खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का हो? मला नाही अजिबात आवडत तो डाळ भात. मग एक काम कर, तू चपाती भाजी कर ना मग सर्वांसाठीच. अहो तुम्हाला आत्ताच चपाती भाजी खायची आहे का? पीठ संपलंय, आणावं लागेल गिरणीवरून. आता कोण जाणार गिरणीवर? मग काय करूया बरं? अगं मग मिसळ पाव करतेस का छानपैकी? अरे वा वा वा, मिसळ पाव खाऊ वाटतोय होय? मिसळ पाव खाशीला आणि रात्रभर हंतरुणात पादत बसशीला. माझ्या डोक्याला ताप होईल सगळा नुसता. नको बाई, छी छी, पादरे कुठले. खूपच घाणेरडे आहात तुम्ही. अगं मग अंडा भुर्जी तर करशील का मग? अहो तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना? काहीच कसं कळत नाही तुम्हाला? आज तर गुरुवार आहे, गुरुवार. अंडा भुर्जी करत नाही मी. घरात वशाड अजिबात चालत नाही मला. अगं मग हे पण नाही ते पण नाही, मग पालकाचे पराठे तरी कर ना ग. अहो ह्या टायमाला कोण पराठे खाईल का? काही असतं हा तुमचं. काहीतरी खायला करायला सांगायचं म्हटलं असं सांगायचं असतं का? अगं मग रताळे माकड तोंडाचे, हॉटेलमधून पार्सल मागव, मग काहीच करू नकोस तू. अरे वा वा वा, आता हॉटेलमधलं खायचं पाहिजे का? माझ्या हातचं खायला नको. आणि तुमच्या बाच्या अंगणात पैशाचं झाड आहे की माझ्या बाच्या अंगणात आहेत की पैसे तोडायचे आणि ते हॉटेलवाल्याला द्यायचे? नाही ते नखरे मला चालायचे नाहीत हा. अगं ये बाई, अर्ध्या डोक्याचे 10 रुपयाची मॅगी तरी आणून बनव ना माझ्यासाठी. मला खूप भूक लागली आहे आता. अहो तुम्ही काय लहान बाळ आहात का 10 रुपयाची मॅगी खायला? आणि त्याने तुमचे पोट तरी भरेल का? लहान मुलासारखं बोलता अगदी तुम्ही. तुम्हाला ना डोक्याचा भागच नाही मुळात. अरे अवदसे, तुला काही बनव म्हटलं ना तर तू ते नकोच म्हणतेस. हे नको ते नको, अमुक नको तमुक नको. तू एक काम करतेस का? तुम्हाला उपाशीच मार आणि बस माझ्या मड्यावर आणि विचार तुम्हाला काय करू जेवायला म्हणून. माझ्या डोक्याला नुसता ताप झालेला आहे. अशी बायको ना कोणालाच मिळायला नको. माझं ना देवानं वाटोळ वाटोळ करून ठेवलेलं आहे.
अहो, असे का वैतागता तुम्ही? तुम्ही सांगून तरी बघा ना. तुम्ही सांगाल ते मी करेन. तुम्ही फक्त सांगा मला काय करायचं, मी तेच बनवणार आहे आज. अरे देवा, बोंबला हिच्या पुढे. हिला किती सांगितलं तरी ही काय आपलं ऐकत नाही. हिच्या मनातच खरं करते. आता माझं काही खरं नाही. अरे सुनबाई, अरे चिंगे, चिंगे कुठं आहेस तू? माझं पाय लय दुखालेत ग, गुडघे लय दुखाल्यात. जरा इकडे येतेस का? दाबून देतेस का माझे गुडघे? काय झालंय हो तुम्हाला सकाळ सकाळी ओरडायला? मी जरा कामात होते ना. किती मोठ्याने ओरडता तुम्ही. तुम्हाला येईपर्यंत दम नाही का? किती कानाला माझा त्रास झाला. किती बोलता तुम्ही मोठे मोठ्याने. अगं सुनबाई, जरा माझे पाय चेपून देशील का? खूप दुखाल्यात. काय करू मी आता, सांग तूच मला. काय? मी आणि तुमचे पाय चेपून देऊ? मला काही दुसरी कामं नाहीत का? मला भरपूर कामे आहेत. तुमचे पाय तुम्हीच चेपून घ्या. अगं बाई माझे, जरा दे ना ग चेपून पाय माझे. तुझा काय एवढा त्रास होईल का? दे ना ग. काय झालंय तुमच्या पायांना? सगळ्या गल्लीभर फिरून येता की उड्या मारून? अगं कधी मी गल्लीत फिरायला गेले? मी सकाळपासून झोपून राहिले नाही. ते नाही गेले मी कुठे गल्लीत फिरायला. मला शिकवा आता तुम्ही. सगळ्या गल्लीभर फिरून माझ्या साड्या सांगत बसता ना. मला माहितीये सगळ्या गल्लीत प्रत्येक घरात जाऊन बसता तुम्ही आणि तेव्हा पाय बरं दुखत नाहीत आणि त्यांना बोलवा ना पाय चेपायला तुमची. अगं कधी गेले होते मी बाहेर फिरायला? अजिबात फिरायला जात नाही मी. कधी पाहिलंस तू मला? काही बोलतेस का? अहो आत्याबाई, मला सर्व माहिती आहे बरं. तुम्ही कुठे काय बोलता आणि काय नाही ते. मला सगळ्या बातम्या समजतात बरं का. अगं कोणत्या रांडाने सांगितलं ग तुला? मी तुझ्याबद्दल सांगते ते. सांगच मला तिचं नाव, मी बघतेच तिला. मी नाव सांगते तुम्हाला आणि तुम्ही जाऊन तिच्या झिपऱ्या धरा आणि तिला मारा. म्हणजे ती मला मारायला मोकळी. अगं कशाला एवढी लांबट लावलीस? तू माझे पाय चेपणार आहेस की नाही तेवढे सांग, बाकी काही बोलू नको. अहो आत्याबाई, मला दुनी भांडी पडल्यात. लय कामं आहेत माझी आणि तुम्ही मला सारखं सारखं काम सांगत जाऊ नका हा. माझी भरपूर कामे पडलेली आहेत. तुम्ही काही मला मदत करत नाही. अगं तुझ्या आईबानं तुला काही वळण लावलं आहे की नाही? काही संस्कार केले आहेत की नाही? मोठ्यांशी कसं बोलावं आणि कसं वागावं ते? सासू सासऱ्यांची सेवा करावी, त्यांचे पाय दाबावे, याचं काही ध्यान आहे की नाही तुला? तुला तुझ्या आईबानं काहीच कसं शिकवलं नाही, काय माहित बाई. हो आत्याबाई, नाही शिकवू दे माझ्या आईबानं मला. तुम्ही तर तुमच्या मुलाला कुठे काय शिकवले? अगं ये चिंगे, नको नुसती तोंडाची हवा घालू. पाय दाबायचे असते ते दाब, नाही तर जा इथून, चालते हो इथून. अहो तुम्हीच चबर चबर लावली आहे नुसती. कधीपासून वटवट वटवट बोलताय नुसता. अगं चिंगे बस कर ना ग, बस की. किती तोंडाला तोंड देतेस? तुला पाय दाबायचे नसतील तर नको दाबू. एक कप चहा घेऊन ये जा माझ्यासाठी तू. काय? आधी सांगायचं ना मला चहा पाहिजे म्हणून. आत्ताच मी करून पिले. त्यातला अर्धा दिला असता ना तुम्हाला. आता परत चहाला भांड ठेवू का? आता आणि मला भांडी पडतील ना. मग मगाशीच दिला असता ना चहा. आता मी नाही चहा करणार तुमच्यासाठी. मग तू माझ्यासाठी चहा नाही का ठेवणार आता परत? छे छे, अजिबात जमायचं नाही मला. मला अजून बाकीची बरीच कामे आहेत. अरे चिंगे, गप गुमान किचन मध्ये जायचं आणि माझ्यासाठी चहा ठेवायचा. बाकीची चटपट काही करायची नाही माझ्याजवळ. पहिला मला चहा आणून दे, मग बाकीची तुझी कामे कर. समजलं का तुला? एवढीच जर चहाची तलप आली असेल ना तर स्वतःच करून प्या ना. मला कशाला कामे सांगता सारखी सारखी. अगं एवढ्यासाठीच तर तुला घरी आणलं ना काम करण्यासाठी. तुला हेच काम धंदे आहेत ना, मला सेवा करायची, मला चहा आणून द्यायची, माझे पाय चेपायचे. याचं तू काहीच कसं करत नाहीस? अहो सासूबाई, आताच्या पोरींना असली कामे अजिबात आवडत नाहीत बरं का. हातपाय चेपणे, चहा करून देणे, सासूच्या आजूबाजूला फिरणे, मागे मागे फिरणे. आजकालच्या मॉडर्न मुलींना असली कामे अजिबात करत नाहीत. कळलं का सासूबाई? मग काय आवडतं आताच्या पोरींना? तूच सांग मला आता. आताच्या पोरींना ना असली कामे अजिबात आवडत नाहीत. सर्व कसं टापटीप लागतं. अजिबात काही काम करावंसं वाटत नाही त्यांना. बाहेर हॉटेलवर आयतं खायला जावंसं वाटतं. घरातली भांडी कुंडी, धुनी भांडी असलं काही करायला आजकालच्या मॉडर्न मुलींना ना अजिबात नाही आवडत. अरे चिंगे, हे शिकवलं का तुझ्या आई बापाने तुला? हॉटेलवर जाऊन खायला, कामधंदे नको करायला, धुनी भांडी नको करायला, आयतं घ्यायला पाहिजे नुसतं तुला? ओ आत्याबाई, तुम्ही सारखं का माझ्या आईला बोलता हो? सारखं मध्ये मध्ये आईला आणता. तुम्हाला काही बोलायचं असेल तर मला बोला ना. मध्ये मध्ये सारखं मगापासून बघते आईबानं काही शिकवलं का नाही, शिकवलं का नाही. तुम्हाला बरं तुमच्या आई बापानं सर्व काही शिकवून पाठवलं इकडे. अगं चिंगे, तुझ्या आईने चांगले संस्कार केले असते तर तुझ्या आईला मी बोलले असते का? हेच तुला बोलायला शिकवलं का मला? अहो सासूबाई, माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले. तुम्हाला केले का तुमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार? ते आधी बघा. ए चिंगे, माझ्या आईवर जायचं नाही नाही तर तुझा बुकनाच पाडीन बघ. माझ्या आईला काय बोललीस तर. ओ सासूबाई, मला बरीच कामं पडली आहेत. मी जाते माझ्या कामाला. उगाच तुमच्या नादाला लागून माझी कामे तशीच पडलेली आहेत. तुमची कामे ना तुम्ही स्वतः करत जावा. उगाच मला कामं सांगत जाऊ नका. उगाच माझा टाइमपास करत जाऊ नका हा. मला भरपूर कामे आहेत घरात. अगं थांब ग, येऊ दे माझ्या मुलाला पप्पूला, मग तुला दाखवतेस गंमत. आता मला उलट बोलतेस का? मला काय काय बोललीस ना सगळं सांगणार आहे मी त्यांना. ओ सासूबाई, धमक्या कुणाला देता? मी माझ्या नवऱ्याला घाबरत नाही. नवराच मला घाबरतो. आणि काय नाव सांगायचंय ना ते सांगा. काय भिडायचंय ना ते माझ्याशी भिडा. नवऱ्याचं नाव सांगून मला धमक्या देऊ नका. अगं माझा पण मान ठेवत नाहीस, नवऱ्याचा तरी मान ठेव. नवऱ्याशी तर प्रेमाने वाग. तो तुला घाबरतो म्हणजे तू त्याच्या वरचढ वागतेस की काय? ओ सासूबाई, आम्ही आमचा नवरा बायको बघून घेऊ. तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलता हो?
अहो सासूबाई, मध्ये मध्ये आता बोलू नका, सारखं मला बोलवू नका. मला भरपूर कामे आहेत. आता चालले मी माझ्या कामाला. बाई बाई, माझं नशीबच फुटकं. या चिंगीने ना मला तर खूप वैताग दिला आहे. धड बसू पण देत नाही, धड उठू पण देत नाही, कुठे बाहेर जाऊ पण देत नाही आणि माझी सेवा पण करत नाही. काय हो अक्का, कसला आवाज यायलाय तुमच्या घरातनं? म्हणून आलो घरात. कसला आवाज यालता एवढा? काय बाचाबाची चालली होती? मला तर कळू दे की. कसलं काय घेऊन बसलाय भाऊ? तुम्हीच ती करून आणलेली आमच्या घरात चिंगी. द्या लागले माझ्या डोक्याला ताप नुसती. अहो भाऊ, ही चिंगी ना काही बोला उलटच उत्तर देते आणि तोंडाला तोंड देते बघा नुसती. मी आता काय करणार सांगा या वयात? अहो अक्का, असं काय उत्तर देते तुम्हाला? परत उलट बोलती. असलं तुम्ही काय काम सांगितलं होतं तिला? अहो, माझ्या मेलीचं जरासं पाय दुखत होतं, तर पाय चेप म्हटलं तिला. तर ती बोलली, काय झालं तुमच्या पायानं दुखायला? घरात तर बसून राहता आणि दुखणं लागलेली आहे तुम्हाला, आणि जरा पण ऐकून घेत नाही, तोंडाला तोंड देते बघा नुसतं माझ्या. आता घरात बसून तुम्हाला काय उद्योगधंदा आहे का? मला कामं सांगताय, तिलाच थोडी कामं आहेत असं म्हणते ती. आता मी नुसतं पाय चेपायला सांगितलं, यात काय चुकलं काय माझं? भाऊ सांगा, तुम्हीच सांगा आता मला काय करायचं मी? असं बोलली होय अक्का तुम्हाला? बोलू का तिला मी बाहेर? का बोलते तुम्हाला अशी ती? अहो, दूध का दूध और पाणी का पाणी आत्ताच करतो बघा. सोक्ष मोक्षच लावतो तुमच्या भांडणाचा. थांबा, तिला मी आता बोलवतोच. अहो भाऊ, कशाला बोलवता त्या उदसेला आणि माझ्या तोंडाला लागायला आणि भांडण वाढायला? अहो भाऊ, मला बोलते ते बोलते, आता तुम्हाला पण काहीतरी चार शब्द बोलून जाईल ती. नको नको, सांगायला ते ऐका मी. अहो मग अक्का, तुम्हाला सांगालोय ना हो मी. आहे तिला चांगली जपा हो. आता कुठं पोरी मिळेना झाल्यात आहे. हाय तिला चांगली नांदवून घ्या की हो. कशाला भांडत बसता तुम्ही? ऐकलंय मी सगळं तुमचं दोघांचं बोलणं. आणि कशाला पोसायला पाहिजे मला आणि सांभाळायला पाहिजे. आता मी जातेच माझ्या माहेरी. इथे मी आता थांबणार सुद्धा नाही, एक क्षण सुद्धा थांबणार नाहीये मी इथे. भाऊ, म्हटलं नव्हतं मी तुम्हाला तिला हाक मारू नका? आली बघा उदसा डोक्याला कटकट करायला. आता माझ्या डोक्याचा भुका करून टाकते नुसता. अहो आत्याबाई, अवदसा वगैरे काय म्हणू नका मला. आता मी निघून गेले ना, मग तुम्हाला समजेल सून म्हणजे काय असते ते. सगळी घरातली कामे करायला लागली ना, मग सुनेची आठवण आली ना, मग समजेल. तेव्हा मी नाही येणार परत. अहो अक्का, मी तुम्हाला कधीपासून सांगून राहिलोय की जरा समजून घ्या पोरीला. नवीन आहे, जरा शिकून घेईल. कशाला तुम्ही तिच्या संग भांडत बसता हो? जरा समजून घ्या की मुलाला. निघालं बघा ती त्याच्या माहेरला. जरा असं समजून घेतलं असं तर जाईल का ते? आणि भांडलं असं तर कशाला तुमच्या संग भांडल? तुम्हीच काहीतरी तिला बोलत असतील चार शब्द. अरे माकड तोंडाच्या, तुम्ही आलास का तिची बाजू घ्यायला? आता मला एकटीला काढून तुम्ही दोघे झाला का? तिची बाजू घेऊन बोलतोस का माझ्याशी? अरे पोरी, काय होतंय तुला पाय चेपायला? जरासं पाय चेपून दे की म्हातारीचं आणि जा की तुझ्या कामाला. एवढ्याशा गोष्टीला कशाला लांबड लावलीस पोरी? जा ना, काय तर पाय चेप जा. जर चहा आणून दे मला बी आणि तिला बी. अहो मामा, आता कसं शाण्यासारखं बोललासा? अहो ही म्हातारी सारखी कटकट करते डोक्याला. चांगल्या शब्दात चांगल्या गुणानं बोललं असतं, माणसानं लगेच पाय चेपून दिलं असतं. सारखी भस्तीशी अंगावर येते माझ्या. आता मारते की काय असं वाटतं बघा मला. आता मी बोललो तर मला बोलते की बोलते, आणि नाही बोललं तर बोलत नाही म्हणते. मग मी काय करायचं सांगा मामा? तुम्हीच थोडी माझी बाजू समजून घेतली बघा. ही म्हातारी ना नुसती माझ्या मागे कटकट कटकट करत असते सारखी. आजकालच्या पोरी बघितल्या ना किती नखरेवाल्या असतात. अजिबात घरातल्या कामाला हात लावत नाहीत. पण मी साधी भोळी बिचारी सगळं घरातलं काम करते. सासूची सगळी कामे ऐकते, सगळी सेवा करते. नवऱ्याचे, सासऱ्याचे, मुलाबाळांचे, सगळ्यांचे सगळं करते. तरी सुद्धा मलाच बोलतात आणि मलाच म्हणते कटकट करते. आता मामा तुम्हीच सांगा. मी आता तुम्हाला चहा बनवून आणते गोड गोड. अरे माकड तोंडाचे, जा कामाचं बघ. आली मोठी शानी. माझ्यावरच वरचढ होते का? आणि तू पण भाऊ चालता हो इथून? भांडण मिटवायला आलास की भांडण वाढवायला आलास? चल चालता हो माझ्या घरातून. आणि तू पण जा तुझ्या कामाला. मी पण बसते माझी बी टीव्ही बघत. आली मोठी शानी. नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ सासू-सुनांचा आवडला असेल, या कॅरेक्टरमधील चिंगी, तर तुम्ही आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या कॅरेक्टरमध्ये सासू आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद सर्वांना.